चवीचं खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार। सोलापुरातील प्रसिद्ध बोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारात मसाल्यांच्या 3000 पेक्षा जास्त व्हरायटीचा खजिना। सोलापूरचा तिखट मिरची, काळा मसाला, शेंगा चटणी, लोणच्याचे विविध व्हरायटी, चायनीज पदार्थांसाठी लागणारे विविध व्हरायटी, केकसाठी लागणारं मटेरियल, सायन्स व विविध मसाले मिळण्याचे पूर्व भागातील एकमेव प्रसिद्ध पौर्णिमा मसाले रुची भांडार। 70 फूट रोड, भाजी मार्केट, सोलापूर। मोबाईल नंबर 9595 03 77 03। नमस्कार, सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र चर्चेला असलेले आणि मध्य विधानसभा मतदारसंघातून वेगवेगळ्या कार्यातून आपलं नाव वेगळ्या पद्धतीनं सगळ्यांशी एकजूट झालेले अंबादास गोरंट्ला यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे। त्यांचं कार्य पहिलं तर गोरक्षक असेल, विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू सकल सभा असेल, हिंदू सकल मोर्चा असेल, जे हिंदुत्वाशी संबंधित आहेत त्या संबंधित सर्व घडामोडीशी ते निगडीत आहेत। त्यांनी आपलं ध्येय हे हिंदुत्वाच्या विचाराशी निगडीत केलेलं आहे। त्यामुळं त्यांचं कुठलंही कार्य हिंदू संदर्भात असलेलं प्रत्येक गोष्टीला ते ओ शिवाय काहीच बोलणार नाही असे ते व्यक्तिमत्व आहेत। त्यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे। त्यांना आपण पहिल्यांदा विचारूया की आपण, नमस्कार अंबादास गोरंट्ला साहेब। नमस्कार। की आपण गेल्या अनेक वर्षापासून आपण हिंदुत्व संघटनेशी आपण नाळ जुळवलेलं आहे। जवळपास 2005 सालापासून आपण विश्व हिंदू परिषद असेल, हिंदू संघटना असेल किंवा गोरक्षक असेल, अशा विविध संघटनाशी आपण संबंधित आहात। आपण त्यांच्याशी कसं जुळलं गेलं ते पहिल्यांदा आपण सांगा। नमस्कार, जय श्रीराम। मी अंबादास गोरंट्ला गेल्या 2005 पासून आता जवळपास 18 ते 20 वर्ष झाले मी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून या हिंदू धर्म कार्यात आलो। मूळतः तुम्ही विचारलेला प्रश्न असाच आहे की तुम्ही कसं काय जोडलात। मी ज्या ठिकाणी राहतो ते शास्त्रीनगर म्हणून वस्ती आहे। शास्त्रीनगर म्हणलं तर बऱ्याच लोकांना माहीत आहे शास्त्रीनगरची काय परिस्थिती आहे। त्या परिस्थितीच्या तिथून मी हिंदू धर्म कार्य करण्यास मला प्रेरणा मिळाली आणि बजरंग दलाचा शाखा मला वाटतं की पहिल्यांदा अमराई, त्यानंतर दुसरा इंद्रानगर, त्यानंतर शास्त्रीनगर, तिसरा शाखा असेल। आणि तिथून मी माझा जीवनाचा प्रवास हा व्यक्तिगत जीवनापासून धर्मकार्यापर्यंत मी आता काम करतो सध्या। आपण ज्या भागात राहता, आता म्हणलं की आपण शास्त्रीनगरमध्ये भागात राहता। शास्त्रीनगर भाग म्हणजे अतिसंवेदनशील भाग तो आहे। तो हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, कुठलाही सण असेल तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण असतो। अशा परिस्थितीत आपण त्या ठिकाणी राहता आणि तिथले हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल त्यांच्याशी आपलं जुळणं कसं असतं? हे बघा, मुळात मी कुठल्याही मुस्लिम किंवा हिंदू विरोधी नाही आहे। मी माझा देव, देश आणि धर्म कार्य करायचं ठरवलं आहे। त्या ठिकाणी जर एखादा मुस्लिम व्यक्तीसोबत माझा व्यक्तिगत काही वाद नाहीच आहे मुळात। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर ज्यावेळेस मी धर्म कार्य करायचं ठरवतो त्यावेळेस माझा देशहिताचा आणि माझा धर्महिताचाच मी विचार करणार। आणि समोर जो हिंदू असेल किंवा मुसलमान असेल त्यात मला काही असं वेगळं काही वाटत नाही। आपण आता मला वाटतं की तुमचं जे क्षेत्र आहे, कार्यक्षेत्र आहे, तो शास्त्रीनगर असेल किंवा अन्य तो मध्य विधानसभा मतदारसंघातील जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये गेल्या 5-6 महिन्यापासून आपण लोकसभेच्या निवडणुकीपासून की आपण चर्चेत मोठ्या प्रमाणात आलात की भावी आमदार म्हणून आपल्या काही ठिकाणी पोस्टर लागलेत, काही ठिकाणी चर्चा सुरू झाली की भावी आमदार म्हणून अंबादास गोरंट्ला। नुकतंच एक संमेलन झालं, त्या संमेलनात आपल्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली। नेमकं आपण राजकारणात कसं काय म्हणजे इंटरेस्टेड झालात? नाही, राजकारणात इंटरेस्टेड झाला म्हणण्यापेक्षा आज सोलापुराची परिस्थिती बघता, सोलापूर शहरमध्ये हा विधानसभा मुस्लिम बहुल संख्या झालेली एक मतदारसंघ आहे। आणि मी हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळे ज्या गायीसाठी आम्ही प्राणाची आहुती लावतो ती गायी त्या ठिकाणी सर्रासपणे कापला जातो। आणि अनेक प्रसंग तुम्हाला माहिती आहेत की पूर्ण सोलापूर शहरात
मी काम करत असतो, जिल्ह्यात मी काम करत असतो. शहर मध्य म्हणून मी आजपर्यंत टार्गेट करून काम केलेलं नाही आहे. पण ज्याप्रमाणे आज गोहत्या होते आणि ज्याप्रमाणे हिंदूंचं घरं कमी होऊन मुसलमानांच्या घरं वाढतात, हे कुठंतरी थांबवण्यासाठी माझ्या मनात एक टिंगी पेटली. आणि त्यासाठी माझ्यासोबत जे हिंदुत्वादी संघटना काम करतात ते सर्वांचं म्हणणं होतं की शहर मध्य म्हणून आपल्यातलाच कोणतरी निवडणूक लढवली पाहिजे. मागच्या वेळेस ज्यावेळेस वक्फ बोर्डच्या संदर्भात टी राजासिंग आले होते, त्यांनी देखील हसच चवीचं खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार. सोलापुरातील प्रसिद्ध बोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारात मसाल्यांच्या 3000 पेक्षा जास्त व्हरायटीचा खजिना. सोलापूरचा तिखट मिरची, काळा मसाला, शेंगा चटणी, लोणच्याचे विविध व्हरायटी, चायनीज पदार्थांसाठी लागणारे विविध व्हरायटी, केकसाठी लागणारं मटेरियल, सायन्स व विविध मसाले मिळण्याचे पूर्व भागातील एकमेव प्रसिद्ध पौर्णिमा मसाले रुची भांडार. 70 फूट रोड, भाजी मार्केट, सोलापूर. मोबाईल नंबर 9595 03 77 03. जुना पुणे नाका, वसंत विहार, सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ, सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. असंच उद्गार काढले होते की जोपर्यंत हितला कोणतरी नेता, हितलाच कोणतरी कार्यकर्ता उठून विधानसभा लढवणार नाहीयेत, तोपर्यंत हे समस्या सुटणार नाहीयेत. तसं बघितलं तर मी योगी आदित्यनाथांचा प्रेरणा घेऊन, टी राजासिंग, नरेंद्र मोदी जे असतील यासारख्या लोकांचं प्रेरणा घेऊन मी या राजकारणाचा विचार करतोय. माझा यात व्यक्तिगत स्वार्थ काही नाही आहे. ज्याप्रमाणे हिंदूंचं पलायन आता सुरू आहे, त्यावर काम करण्यासाठी, हिंदूंचं समस्या सोडवण्यासाठी मी शहर मध्य विधानसभा लढवण्यास इच्छुक आहे. आपण शहर विधानसभा मधून इच्छुक आहात हे बरोबर आहे, पण या ठिकाणची लोकसंख्या ही निम्म्याहून अधिक, निम्मा मुस्लिम बहुल मतदारसंघ आहे, निम्म हिंदुत्ववादी विचारसरणीचे मतदारसंघ आहे. अशा परिस्थितीत तुमचं त्या ठिकाणी ताकद लागेल असं वाटतंय का? निम्मा वगैरे काही नाही आहे. मला वाटतं की एक 80 ते 90 हजारापर्यंत मुसलमान लोकांचं मतदान आहे आणि 2.5 लाखापर्यंत मला तर वाटतं तेलुगू समाजाचं जो मतदान आहे आणि हिंदू समाजाचं एवढं मोठं मतदान आहे. आणि मी पद्मशाली समाजामधून येतो आणि त्याचा मला अभिमान आहे. पण मी हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळं मी समाज म्हणून कधी कुठं वावरलेलं नाही आहे. माझं कर्तव्य
हिंदुत्व आणि हिंदूच्या हेतूंमध्येच मी काम करत असतो. त्यात माझा समाज आलाच आणि त्यासाठी मी जे आजपर्यंत काम करत आलो त्या कामाच्या जोरावर मी या शहरमध्ये विधानसभेचं इच्छुक म्हणून मी प्रयत्न करतोय. आता जो मतदारसंघ आहे तो शहर मध्येचा तो 304 बूथ वाईजचा असलेला एक मतदारसंघ आहे. हो या मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथ मध्ये 1000, 800, 900 असे जे मतदारसंघ आहे हो. त्या मतदारापर्यंत तुमचं जाणं येणं कसं तुमचं नियोजन चालू आहे? हे बघा, मी गेल्या लोकसभेच्या आधीपासून या शहरमध्ये विधानसभेत काम करतो. राजकीय दृष्ट्या तर 290 बूथ होते आधी, आता 304 बूथ झालेत. मागच्या वेळेस मी लोकसभेमध्ये 160 बूथ पर्यंत रचना आपलं व्यक्तिगत ताकदीवर आपण लावू शकतो इथपर्यंत मी काम केलेलं आहे. आता जवळपास मी ते 280 पर्यंत मी आता पोहोचतोय. आणि हे सगळं करत असताना मी एक हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळं मला समाजातल्या लोकांसोबत लगाव आहे आणि त्याच जोरावर मी आजपर्यंत करत आलो. नाहीतर आज परिस्थिती तुम्ही बघताय की नगरसेवक होण्यासाठी लोक धडपड करतात, 20-20 वर्ष मरतात, तरी देखील ते लोक नगरसेवक होत नाहीत. पण माझ्यासारखे एक सर्वसाधारण कार्यकर्त्याचं जर विधानसभेत चर्चा होत असेल तर त्यावरनं तुम्ही विचार करा. मग तुम्ही अचानक शास्त्रीनगर भागात तुमचं कार्यक्षेत्र असताना तुम्ही नगरसेवकाची तयारी करणं, तुम्ही डायरेक्ट आमदाराची तयारी का? नगरसेवकचं मला 2 वेळा ऑफर आला होता. माझे सिनियर आहेत आणि आमचे चांगले मित्र पण आहेत, नरेंद्रजी काळे साहेब, हे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे. ह्याच्या आधी पण मला त्यांनी विचारले होते, पण मला काय राजकारणात एवढं रस नव्हतं आणि आत्ता देखील तेवढा काय मला रस नाही आहे. पण हिंदुत्वाच्या दृष्टीने हे शहर मध्य विधानसभा हिंदुत्ववादी व्यक्तीच लढवलं पाहिजे, त्याचा एक विचार आम्ही मनाशी बाळगून, तर कोण चेहरा आहे तर सर्व हिंदुत्ववादी संघटनेचं म्हणणं आलं की तूच आता लढव, तुम्हीच प्रयत्न केला पाहिजे म्हणल्यावर मी ते सध्या प्रयत्न चालू आहेत. आता तुमचं म्हणणं बरोबर आहे की शहर मध्येसाठी तुम्ही इच्छुक आहात. कुठल्याही निवडणुका म्हणलं तर साम दाम दंड भेद, म्हणजे जवळजवळ पैसा आला, पब्लिसिटी आली, आपली प्रसिद्धी पाहिजे, जे सगळे नियोजन असल्याशिवाय तिथं तुम्ही नियोजन करू शकत नाही. बरोबर. विशेष म्हणजे 304 बूथ मध्ये जो आपला कार्यकर्ता बसतो त्याला जे पुरवठा आर्थिक करायचं असतंय तेवढी ताकद तुमच्याकडे नाही. कारण तुम्ही आता जो शास्त्रीनगर भाग आहे तो सध्या असलेला तुमचं जो घर आहे तो भाड्यानं आहे आणि एवढी सगळी यंत्रणा तुमच्याकडनं कशी होऊ शकते? हे बघा, मी मुळात शास्त्रीनगरमध्ये माझं स्वतंत्र घर आहे, आई वडिलांनी कमवलेलं घर आहे. पण त्या ठिकाणी जागेच्या अभावामुळं मी स्वतः व्यक्तिगत शास्त्रीनगरमध्ये दुसऱ्या एका खोलीमध्ये मी राहतो. आणि रचना लावायचं मी गेल्या 20 वर्षापासून बजरंग दलाच्या माध्यमातून, विश्व हिंदूच्या माध्यमातून मी अनेक इलेक्शनमध्ये मी काम केलो, पण आम्ही वेगळ्या पद्धतीने काम करतो. आता फ्रंटला येऊन करायची वेळ आली तर मी करतो. आणि एवढं नियोजन लावण्यासाठी प्रत्येक गोष्टीला पैसा लागतं असं मला वाटत नाही. मी आता लोकसभेमध्ये एवढ्या मोठ्या जवळपास 160 बैठका मी घेतलं, एकही बैठकासाठी 1 रुपया देण्याची मला गरज पडली नाही आणि कदाचित पुढे देखील ते पडणार नाही असं मला वाटतं. म्हणजे निवडणुका म्हणलं की धामधूम आलंय, सगळं खर्चाचे नियोजन होत असते. या खर्चाचे नियोजन तुम्ही न करता सुद्धा तुम्ही या निवडणुकीत तुम्ही यश मिळवू शकता. मला तर आत्मविश्वास आहे. आता तुमच्यासारख्या आणि समाजात वावरणाऱ्या अनेक हिंदू समाजावर माझा विश्वास आहे. जिथं कुठं आर्थिक अडचण मला येईल त्या ठिकाणी समाजातल्याच लोकांनी मला मदत केलेली आहे आणि माझ्यासारखा एक कार्यकर्ता विधानसभेत जावा असं सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी मी सध्या प्रयत्न करतो आणि तेच लोक आज मला मदत करतात. आपलं कार्यक्षेत्र हा गो रक्षक असेल किंवा अन्य जो असेल, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे दोन्ही संघटनाशी निगडीत आपण आहात. सोलापुरात मला वाटतं 3-4 वेळा हिंदू आक्रोश मोर्चा असे मोठ्या प्रमाणात निघालेले आहे. त्याचं तुम्ही संयोजन पद पण घेतलेलं आहे, त्याची पूर्ण यशस्वीरित्या तुम्ही राबवलेलं आहे. त्या ठिकाणी काही वेळेला अनावश्यक प्रकार घडल्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल पण झालेला आहे. नेमका असे गुन्हे अनेक ठिकाणी तुमच्यावर झालेले आहेत, नेमका असे गुन्हे का तुमच्यावर व्हावा? डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंगमध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD
डॉक्टर सौ अमृता एलदी यांच्या डॉक्टर एलदी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये. पत्ता शाखा नंबर 1 1292 भद्रावती पेठ आंध्रा बँके शेजारी सोलापूर. शाखा नंबर 2 शॉप नंबर 2 प्लॅटिनम अपार्टमेंट विडी घरकुल हिरा मोती चौक सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 0049. नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15. हे बघा, ज्यावेळेस आम्ही धर्मकार्य करायचं ठरवतो त्यावेळेस घरावर तुळशीपत्र ठेवूनच आम्ही काम करतो. आणि असल्या गुन्ह्यांना काय आम्ही घाबरत नाही. का तर आम्ही देव धर्म कार्य करण्यासाठी प्राणाची आहुती लावायची हे ठरवलेले आहे. आणि हे गुन्ह्यांचं काय मला काय फारसं असं भावका वाटत नाही. कारण जे पण आजपर्यंत माझ्यावर गुन्हे दाखल आहेत ते आंदोलनाचे आहेत, देव धर्म कार्य करताना झालेले आहेत. मी तर ते गुन्हे समजत नाही. माझ्यावरती ते अलंकार असलेले एक चिन्ह आहेत असं मी समजतो. आता तुम्ही विधानसभेसाठी तयारी ठेवलेली आहे. या शहर मध्ये अनेक प्रश्न समस्या आहेत. गेल्या 15 वर्षापासून आमदार प्रणिती शिंदे या ठिकाणचं नेतृत्व करत होते. आता ते खासदार झाले आहेत. त्यांनी सोलापुराच्या जे मूळ प्रश्न आहे, जो विडी कामगार असेल, यंत्रमा कामगार असेल किंवा गारमेंटचे कर्मचारी असतील किंवा अन्य जे कामगार असतील, त्यांच्या प्रश्नासंदर्भात कधी त्यांचा कोणाचाही आवाज अजूनपर्यंत उठलेला नाही. जो कामगार नेता म्हणून वावरतात, विष्णू कानंपर असतील, आडा मास्तर असतील, पण ज्या बीडी कामगारासंदर्भात जे आवाज उठवायला पाहिजे, त्यांची जे नेमकं ज्यावेळेला नोंदणी होते त्या नोंदणीमध्ये काही चुका असतात, ते सुधारणा करण्यासाठी धडपड पाहिजे, ते धडपड दिसत नाही. फक्त आंदोलन, आक्रोश मोर्चा अशाच पद्धतीचं होत असते. आता तुम्ही एक नव्या पद्धतीनं मध्य विधानसभा मतदारसंघात तुम्ही या ठिकाणी पब्लिकला आपलं मतदान मागण्यासाठी तुम्ही जाणार आहात. मग त्यांच्यासाठी तुमचं काय नियोजन आहे? हे बघा, गेला तुम्ही म्हणल्यासारखं अनेक नेत्यांनी इथं आमदार खासदार झाले, पण शहरमध्येचा विकास तर बघितलं तर जसं आहे त्या स्थितीला सध्या दिसतोय. आपल्या सोलापूर शहरमध्ये सिव्हिल हॉस्पिटल आहे. आपल्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत. त्या सिव्हिल हॉस्पिटल फक्त शहरापुरतं नाही आहे तर पूर्ण जिल्ह्यासाठी आहे. तरी देखील त्या ठिकाणी आज MRIचं मशीन असेल, CT स्कॅन मशीन असेल, ते बंदच असतात कायमचा. त्यासाठी ह्या आमदार खासदारांनी काय केलेत हे प्रश्न खरं तर त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आता तुम्ही कामगार नेता म्हणून काही नेत्यांचे नाव उल्लेख केले. माझ्यासाठी सगळेच नेते आदरणीय आहेत, कारण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने काय ना काय केलेत आणि त्यांच्याकडून काही चांगल्याही गोष्टी झाल्यात, काही चुकीच्याही गोष्टी झाल्यात. पण मी व्यक्तिगत कोणावर टीका करू इच्छित नाहीये, कारण त्यांनी माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत, त्यांचा सगळ्यांचा मी आदर करतो. कामगार नेता म्हणलं तर प्रत्येक समाजातला कामगारांचं त्यांनी नेतृत्व केलं पाहिजे असं मला वाटतंय. आज लहान लहान गोष्टी आहेत, जे कामगार विडी कामगार आयुष्यभर काम करून त्यांचं PF मिळवण्यासाठी आज अनेक माता भगिनी आज रस्त्यावर फिरताना दिसत आहे. जवळपास पेन्शनच्या ह्याच्यामध्ये फक्त नाव चुकलं, कुठं वय चुकलं म्हणून त्यांचं पेन्शन अडवण्यात आलं, त्यावर कधी आपले कामगार नेते बोलताना मला दिसत नाही. आणि दुसरीकडे बघितलं तर नुकतंच त्यांनी काही एक मेळावा घेतला मुस्लिम समाजाचा, आणि त्या मुस्लिम समाजातल्या लोकांना खुश करण्यासाठी वक्फ बोर्डचं विषयावर त्यांनी हे केलं की केंद्र सरकारचा डोळा आहे. मला आश्चर्य वाटतंय, एवढा मोठा नेता आहेत ते, पण त्यांनी केंद्र सरकारचा डोळा आहे असं बोलणं योग्य आहे का ते मला तर काही खरं वाटत नाही. कारण ते कुठं वक्फ बोर्डने कष्ट करून जमीन काही कमवलेलं नाही आहेत. ही वक्फ बोर्डच्या लोकांनी जिथं कागद लावली ती जमीन आमची, ही त्यांची पद्धत आहे. पण ते कधीच त्या कामगार नेत्यांनी बोललेलं नाही आहेत. पण खरं तर ह्या साखरपेठच्या ह्याच्यामध्ये ते पद्मशाली समाजातले आहेत, विडी कामगार आहेत, लूम कामगार आहेत, त्यांच्या प्रश्नावर कधी मास्तर बोलताना दिसलं नाहीत. उलट वक्फ बोर्डच्या समर्थनामध्ये त्यांनी उभारतात. हे चुकीचं आहे असं मला वाटतंय.
आणि त्या गोष्टीचा मी पूर्णपणे निषेध व्यक्त करतो. आणि जोपर्यंत त्या साखरपेठमधल्या बंधूंना न्याय मिळत नाही, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ते प्रयत्न करून त्यांना घरं मिळवणार म्हणजे मिळवणारच. आपण आता वक्फ बोर्डचा उल्लेख केला, तशाच पद्धतीचे अनेक प्रश्न जे हिंदू मुली असतील किंवा हे असतील, बाकीचे समाजाचे जे छोटे छोटे समाजाचे जे मुली आहेत त्यांना लव जिहाद असेल, म्हणजे लँडिंग असेल, अनेक प्रकारचे पद्धतीनं त्या आपल्या ताब्यात घेत असतात. यासाठीही तुमचं मोठ्या प्रमाणात आंदोलनं झालेले आहेत, अनेक वेळा तुम्ही संघर्षही केलेला आहे. नेमकं एक करण्यासाठी तुमच्या यंत्रणात जे जे काम म्हणजे ते आपले सहकारी आहेत त्यांचं सहकार्य कसं लागतं तुम्हाला? सहकार्य म्हणजे काय, प्रश्न काय आमचे व्यक्तिगत नाही आहेत, समाजातले प्रश्न आहेत. आणि समाजातली मुलगी कुठं गेली तर त्या समाजातल्या सगळ्याच लोकांना आणि जास्त करून त्यांच्या परिवारातल्या लोकांना त्रास होत असते. त्या लोकांना कुठं जावं आणि कुणाशी बोलावं ते पण कळत नाही. कारण आपले नेते तर सरळ अंग लटकून घेतात की माझा काही संबंधच नाही. कारण मी कुठे गेल्यावर दुसरा समाज नाराज होतोय का त्याचा विचार करून कोण त्या मुलीकडं, त्या आईबापाकडं पण कोण जात नाहीत. साधं पोलीस स्टेशनला फोन करून देखील कोणी बोलत नाहीत. तेच जर उलट कुठली दुसऱ्या धर्माची मुलगी गेली तर त्यांचे नेते मात्र पोलीस स्टेशनला येऊन थांबतात. हे आपल्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. आणि ह्या गोष्टींवर मला काम करत असताना अत्यंत एका बाजूने दुःख वाटतंय आणि अत्यंत दुसऱ्या बाजूने अभिमान वाटतोय की ह्या गोष्टींवर आपल्यासारखा एक लहान कार्यकर्ता काम करू शकतो आणि त्यात यश मिळू शकतो. अशा अनेक मुली आपण लव जिहादच्या प्रकरणामधून काढून पुनश्च त्यांचं पुनर्वसन करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि भगवंताच्या कृपेने आणि प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने आजपर्यंत केलेल्या कामात आम्हाला यशच मिळालं, कधी अपयश मिळालेलं नाही आहे. आपण गोहत्या असेल किंवा गोरक्षणाचे जे प्रयत्न करतात, असे एक आरोप करण्यात येते की आपण ॲडजस्टमेंट नाही झालं तर आपलं हे कार्य आपण पोलिसांशी संपर्क साधून किंवा आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्यावर हल्ला करायचं किंवा त्यांच्याकडनं ते पकडण्याचा प्रयत्न करायचा, असे जे आरोप होतात हे नेमकं सत्य कितपत आहे? हे बघा, एक गोष्ट सांगू का, हेनी जर एवढे प्रॉन्ट असतील तर आजपर्यंत केलेल्या कार्यामध्ये एक रुपयाचं जर ॲडजस्टमेंट अंबादास गोरंट्लेने केली तर कोणी जरी दाखवलं तर मी त्याचा गुलाम म्हणून आयुष्यभर त्याच्यासोबत काम करेन. आणि असले खोटे आरोप करणारे लोक बुरटे असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आणि हे जर साधूक असतील तरी मुळात पूर्ण महाराष्ट्रभर गोहत्या बंदी असताना पण गायींची कत्तली होती, ह्याच्यावर का कोण विचारत नाही? आता नुकताच राज्य सरकारने गायीला, गोमातेला राष्ट्रमाता म्हणून गौरवण्यात आलं आणि त्याच्यावर कोणी काय बोलत नाही. खरं तर मी या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो, ज्या आम्हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ज्याचं जीवाचं रान करून आम्ही काम करतो, ज्या गाई गोमातेला वाचवण्यासाठी आम्ही काम करतो, त्या गोमातेला राष्ट्रमाता म्हणून तुम्ही घोषित केलात, त्याबद्दल मी राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला: प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क: विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ, सोलापूर. शाखा नंबर 2, SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर, सोलापूर.
आता नुकतंच तुमचं एक बैठक झाली, संमेलन झालं, त्यामध्ये हिंदुस्थानी नेते तुमच्याकडे आले. त्यांनी म्हणले की अंबादास गोरंट्याला तिकीट द्या किंवा हिंदुत्वाच्या नावाने जेणे जेणे प्रयत्न करतील त्यांना आम्ही निवडून आणू, असं त्यांचं म्हणणं आहे. मग या संदर्भात सोलापुरातील जो शहर मध्य विधानसभा मतदारसंघ आहे त्यामध्ये आपल्यासारखेच अनेक जण इच्छुक आहेत. त्यामध्ये देवेंद्र कोटे असतील, आडम मास्तर जे तेलुगू भाषिक आहेत ते असतील, श्रीनिवासभाऊ संघा असतील, पांडुरंग दिद्दी असतील, अन्य जे इच्छुक आहेत त्यांना पण त्या मतदारसंघात आपल्याला प्रतिनिधित्व मिळावं असं त्यांची इच्छा असते. मग यदा कदाचित जर यांच्यापैकी तुम्हाला सोडून जर त्यांच्यापैकी कोणाला तर तिकीट मिळालं तर आपली भूमिका काय असते? हे बघा, एवढं मोठं समाज आहे आपला, 4 ते 5 लाखापर्यंत समाज आहे. कुणी एकच व्यक्ती इच्छुक व्हावा असं काही नाहीये. ज्याचं त्याचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि त्यांच्या प्रयत्नाने त्यांनी करतील. आणि शेवटी कसं आहे, ज्यावेळेस कुठली तरी एखादी पार्टी कोणाला तिकीट द्यायचं म्हणल्यावर त्यांनी सखोल सर्व अभ्यास करूनच त्यांनी देतील. त्यांचं व्यक्तिगत चारित्र्य पडताळणी करतील, त्यांचं आर्थिक बघतील, त्यांच्यावर जे गुन्हे दाखल आहेत ते बघतील किंवा त्यांचे चारित्र्य बघल. आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर तो व्यक्ती निवडून येऊ शकताय का ते पक्का झाल्यावरच कुठल्या तरी पक्षांनी तिकीट देतील. आणि त्यात मला काय वाटत नाही की हे सर्व माझे समाज बंधू आहेत, माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यांच्याबद्दल माझा व्यक्तिगत काही विरोध नाही आहे. म्हणजे जेव्हा एकत्र येण्याचे प्रसंग असेल तेव्हा तुम्ही एकत्र येणार? हे बघा, मी हिंदू हितासाठी कधीही हिंदू समाजातल्या प्रत्येक हिंदूंसाठी मी एकत्र यायला तयार आहे, पण समोरचा व्यक्ती योग्यतेचा असेल तर. आता आपण जे मध्य विधानसभा मतदारसंघात म्हणताय त्या विधानसभा मतदारसंघात अनेक समाजांची या ठिकाणी वास्तव्य आहे. त्या समाजाशी आपली नाळ कसं आहे? मी पुन्हा तेच सांगतोय की मी हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळे मी मोची समाज, वडार समाज, कुरीन शेट्टी समाज, नीलगार समाज, पद्मशाली समाज, सेटलमेंटमध्ये कैकाडी समाज, गोंजारी समाज, या सगळ्या समाजाशी माझे संपर्क आहे. मी अनेक वर्षापासून हिंदुत्वाचं काम करत असल्यामुळं माझं प्रत्येक समाजासोबत एक आपुलकीचा नाता आहे आणि त्याच जोरावर मी हे सगळं करू लागलो. सध्या आपण येत्या निवडणुकीत आपल्या पद्धतीने आपण निवडणुका लढवण्याची पूर्ण तयारी आपली जवळपास झालेली आहे असं दिसतंय. हो. यदा कदाचित जर पक्षाने जर तुम्हाला कुठल्या पक्षाकडून तुमची इच्छुक असण्याची जास्त शक्यता आहे? मी भारतीय जनता पार्टीकडून मागणी करतोय सध्या तरी. यदा कदाचित जर भारतीय जनता पार्टीकडनं जर तिकीट यावेळेला मध्य विधानसभेला मिळालं नसेल, तो जर जागा जर शिवसेनेला गेला तर आपली भूमिका काय असते? हे बघा, जे काय होईल त्या वेळेसचा निर्णय आहे, पण मला हिंदुत्वाच्या जोरावर हिंदू हितासाठीच मी निवडणूक लढवतोय आणि मी आजपर्यंत कुठल्याही पक्षाचे प्रवेश मी केलेला नाहीये. आणि जे काही मला करायचं आहे ते हिंदू हिताचा विचार करून सोलापूर शहर मध्येचा विकास करण्यासाठी मी हे सगळ्या गोष्टी करतो. आपण ज्या वेळेला सोलापुरात कुठलीही सभा असेल तेव्हा हिंदुत्वाचा कट्टर भूमिका घेणारे नितेश राणे असतील का आमदार राजासिंग असेल, अशा व्यक्तींना आणून सोलापुरात नेमकं तुम्ही जातीय तणाव निर्माण करता असं काही जणांचा आरोप आहे. नेमकं जातीय तणाव कसं निर्माण करतोय? तुम्हाला काय वाटतंय की आम्ही मुद्दाम त्यांना इथं आणतोय असं वाटतंय का? नाही आहे ना तसं. ज्यावेळेस हिथलं लोकल प्रश्न आहे आणि हिथले लोकल नेते कोण मांडत नसतील आणि त्यावर जर हिंदुत्ववादी कुठला तर नेता येत असेल तर त्यांचं स्वागतच आहे. हिथले लोक करत असतील तर त्यांचंही स्वागत आहे. असं काही नाही आहे की आम्ही जातीय तणाव निर्माण करण्यासाठी. आजपर्यंत मला एक दाखवा की कुठल्या तरी हिंदुत्ववादी संघटनांनी सोलापुरातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केलाय असं एक कारण मला दाखवा. एक कारण. असं आम्ही कधी केलं नाही आणि भविष्यात देखील करणार नाही. पण ज्यावेळेस हिंदूंवरती अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल तर ते कदापि आम्ही सहन करणार नाही आणि करणाऱ्या लोकांना करू देखील देणार नाही, एवढं मात्र पक्का आहे. आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच. या छोट्याशा का होईना आपण विशेष मुलाखतीत आपण आलात. आत्ताच्या करंट घडामोडीमध्ये जे आपल्याला अपेक्षित आहे ते आपण आपल्याकडून सांगण्याचा प्रयत्न केलात. आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आल्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो आणि पुन्हा ज्यावेळेला निवडणुकीच्या वारे वाहतील त्यावेळेला आपल्याला पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आपल्याला बोलू. तोपर्यंत धन्यवाद. चवीचं खाणार त्याला पौर्णिमा मसाले देणार. सोलापुरातील प्रसिद्ध बोगा ब्रदरच्या पौर्णिमा मसाले रुची भांडारात मसाल्यांच्या 3000 पेक्षा जास्त व्हरायटीचा खजिना. सोलापूरचा तिखट मिरची, काळा मसाला, शेंगा चटणी, लोणच्याचे विविध व्हरायटी, चायनीज पदार्थांसाठी लागणारे विविध व्हरायटी, केकसाठी लागणारं मटेरियल, सायन्स व विविध मसाले मिळण्याचे पूर्व भागातील एकमेव प्रसिद्ध पौर्णिमा मसाले रुची भांडार. 70 फूट रोड,
भाजी मार्केट सोलापूर. मोबाईल नंबर 9595 03 77 03. जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक 3T MRI टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त SS बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. या मशीनद्वारे मेंदू, मज्जारज्जू, संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत MRI मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत. स्कॅन टायमिंग, MRI मशीनचा कमी आवाज, मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर. रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन 70 सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय. अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय. याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षापासून IVF अर्थात वेंधत्वावर समुपदेशन, वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय. यासह वैद्यकीय उपचारासाठी SS बलदबा 24 तास सेवेत. न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संपत बलदबा, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा. पत्ता SS बलदबा हॉस्पिटल, वसंत विहार, जुना पुणे नाका, साई सुपर मार्केट जवळ सोलापूर. मोबाईल क्रमांक 8975 54 31 67, 86 69 73 21 82, 90 67 77 00 15. डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर. डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, पोट, लिव्हर व आतडी विकार तज्ञ. डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा: लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार, पोटदुखी, आम्लपित्त, ऍसिडिटी, अल्सर, पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार, आतडी व पोटाचे कॅन्सर, जुलाब, बद्धकोष्ठता, रक्ताची उलटी, गिळण्याच्या त्रासावर उपचार. याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी, अन्ननलिका व जठरावरील तपासणी व उपचार, मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार, पॅथॉलॉजी लॅबची सोय, कॅप्सूल इंडोस्कोपी, ERCP, व्हेंटिलेटर अवेलेबल, सोनोग्राफी अवेलेबल, फार्मसी, ICU वॉर्डची सोय, रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय. डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, 119 मुरारजी पेठ, 4 पुतळा समोर, हॉटेल सिटी शेजारी, पार्क चौक, सोलापूर. 0217 26 27 004 74 14 96 96 64. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंगमध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, IMAX, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार, तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD, डॉक्टर सौ अमृत LD यांच्या डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये. पत्ता शाखा नंबर 1 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी, सोलापूर. शाखा नंबर 2 शॉप नंबर 2 प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49. नंदाल स्वीट्स, मिठाईचं माहेरघर. लाडू, पेढा, कुंदा, बर्फी, गुलाबजामुन, काजू कतलीसह विविध गोड पदार्थ, शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ, दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध. सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच. पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा. नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर 8% डिस्काउंट. ही संधी दौडू नका. नंदाल स्वीट्स, नंदाल टिफिन्स, नंदाल फास्ट फूड, नंदाल बेकरी. पत्ता राघवेंद्र टॉवर शेजारी, माधवनगर, विजयनगर, सोलापूर. संपर्क 91 75 33 12 15.
वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था. गेल्या 3 वर्षापासून सोलापूर, महाराष्ट्रासह आंध्र, तेलंगणा, कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन. वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या 18 वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन. मागील 44 वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेलं आहे, पण थोडंसं मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकवर होऊन चांगलं रिटर्न दिलेला आतापर्यंतचा हा मार्केटचा अनुभव आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगलं रिटर्न्स मिळू शकतात. सल्ला. प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन. गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय. प्रायव्हेट कंपनी, ट्रस्ट, देवस्थान, शाळा, महाविद्यालय, पतसंस्था, बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन. याशिवाय मेडिक्लेम, लाईफ इन्शुरन्स, वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड्स. संपर्क विजयकुमार अंकम. मोबाईल क्रमांक 9226389292. शाखा नंबर 1 गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर. शाखा नंबर 2 SBU म्युच्युअल बेनिफिट्स फंड, कनाळे कॉम्प्लेक्स, स्टेट बँकेसमोर सोलापूर.